नमस्कार. मी डॉक्टर सोनल भांबरे. आज आपण महानुभाव पंथांविषयी माहिती घेणार आहोत. महानुभाव पंथांचा उदय कसा झाला, त्याचे वाङ्मय, त्यातील ग्रंथकार या सर्वांचा परिचय आपण करून घेणार आहोत. महानुभाव पंथ यांचे वाङ्मय हे पंथांचा प्रचार करण्यासाठी लिहिले गेले. पंथनिष्ठा ही त्या वाङ्मयाची प्रेरणा होती. तसेच प्रयोजनही तेच होते. पंथांचे तत्त्वज्ञान, आख्यायिका, वचने, पंथांच्या प्रवर्तकांची चरित्रे व आचारधर्म यांची जपणूक करणे, दर्शन घडविणे आणि त्याचा प्रसार करणे ही त्यांची वाङ्मयीन पार्श्वभूमी होती आणि याच भूमिकेतून त्यांनी गद्य-पद्य स्वरूपात लेखन केले आहे. त्या काळी वाङ्मयाची भाषा संस्कृत होती, परंतु "येणे माझ्या म्हातारिया नागवतील गा" अशा ओव्यातून लोकभाषेचे माध्यम स्वीकारून या पंथीयांनी मराठीत ग्रंथरचना केली. हे लेखन चरित्रात्मक, टीकात्मक, आख्यानपर, काव्य असे विविध प्रकार या ग्रंथकारांनी हाताळले. त्यामुळेच अभिव्यक्तीच्या दृष्टिकोनातून विविध प्रकार हाताळण्याचे एक प्रकारचे ऐश्वर्यच या वाङ्मयाला आढळले. तसेच शक्यतो चरित्रनायकांचे वर्णन करताना ती लीला, तो प्रसंग पडताळून पाहण्याची शिस्त, अनुभूती, सत्यता दिसून येते. शिवाय नव्य व्याकरण, कोश, छंदादी शास्त्रे देखील लिहिली गेली. आता आपण महानुभाव पंथातील ग्रंथकार कोण कोण होते याविषयी माहिती घेऊ. त्यातील पहिले ग्रंथकार आहेत माहिमभट्ट. माहिमभट्ट उर्फ महेंद्र भट्ट हा चक्रधरांचा शिष्य, मूळचा नगर जिल्ह्यातील सराळे गावचा अत्यंत विद्वान ब्राह्मण. पदशास्त्रसंपन्न, वैदिक पांडित्यामुळे ते अतिशय गर्विष्ठ झाले होते. इतरांना आपण तृणवत लेखतो हे दाखविण्यासाठी तिपायात गावताची पाकी घालत असत. परंतु डोलेगावी गोविंद प्रभूंचे दर्शन होताच त्यांचा गर्व मावळला. रिद्धिपुरास येऊन ते गोविंद प्रभूंचे शिष्य झाले. माहिमभट्ट मूळचे श्रीमंत होते, परंतु लवकरच त्यांनी स्वतःला भिक्षाटनाची सवय लावून घेतली. आपली सर्व संपत्ती गुरुसेवेसाठी वेचली. माहिमभट्टाचा विद्या आणि वैभव या विषयांचा गर्वहरण करणारे प्रसंग त्यांच्या आयुष्यात पुढे पुष्कळ आले. ते विद्वान होते यात शंकाच नाही. इतरांशी वादविवादाचा प्रसंग आल्यास तेच ते पुढे होत असत. माहिमभट्ट गुरुसेवेत अखंड निमग्न राहिले. ते नेहमीच गोविंद प्रभूच्या सेवेत असत. इतके की नागदेवाचार्यांनी त्यांच्या विषयी म्हणतात, माहिमभट्टाचे श्रीप्रभू दास्य वेगळे जो दाखवी, तयासे मी महावाक्य वाखणीन. अशा प्रकारे ते माहिमभट्टांविषयी मत व्यक्त करतात. महानुभाव वाङ्मयाचे 14व्या शतकात पंचविभागात
वर्गीकरण केले गेले. पंथ स्थापनेच्या काळापासून 5 भाग कल्पून त्यात स्तुती, स्मृती, वृद्धाचार, मार्गरूढी, वर्तमान अशी नावे देण्यात आली. श्रीकृष्ण, दत्तात्रेय, चांगदेव, राऊळ अर्थातच चक्रपाणी आणि गुंडम राऊळ म्हणजेच गोविंद प्रभू आणि श्री चक्रधर स्वामी यांची चरित्रे, याचबरोबर चक्रधरांच्या वचनोक्ती त्यांना श्रुती म्हणतात. नागदेवाचार्यांच्या कालखंडातील ग्रंथरचना आणि स्मृती स्थळासारखे चरित्र यांना स्मृती म्हणतात. परशुरामाचार्यदिका संबंधाचे लेखन आणि तत्कालीन आचारसंबंधाचे ग्रंथसमूह यांना वृद्धाचार म्हटले जाते. श्री गुज्जर शिवण्यास, न्यायवासा वाईदेकर, भीष्माचार्य लासूरकर वगैरेंच्या काळातील टीकाग्रंथ व रूढ आचारसंबंधीचे ग्रंथ यांना मार्गरूढी म्हणतात. त्यानंतरचे सारे वाङ्मय वर्तमान या विभागात योजले जाते. यानंतर महानुभाव पंथातील प्रमुख ग्रंथलेखिका म्हणजेच कवयित्री महदंबा. महदंबा ही आद्य कवयित्री म्हटली जाते. तिच्या नावावर धवळे आणि मातृकी, रुक्मिणी स्वयंवर या रचना आहेत. माहीम महदाइसा ही चक्रधरांची शिष्या. त्यांच्याशी सतत चर्चा करून, प्रश्न विचारून ती अनेक प्रकारची माहिती मिळवत असे. नागदेवाचार्यांची ती चुलत बहीण. ही नागदेवाचार्यांबरोबरच पंथात आली. आचारनिष्ठ आणि सडेतोड वृत्तीची होती, असे तिच्या चित्रणावरून लक्षात येते. म्हातारी चर्चक, म्हातारी धर्मरक्षक, प्रीतिरक्षक हे धवळे महानुभाव पंथात विशेष प्रसिद्ध आहेत. धवळे म्हणजे लग्नात गावायची वराविषयीची गीते असा याचा अर्थ होतो. धवळे हा प्राचीन लोकगीतांचा एक वृत्त प्रकार आहे. या धवळ्यांची जन्मकथा पुढीलप्रमाणे सांगितली जाते. गोविंद प्रभूंच्या डोक्यावर तिने बाशिंग बांधले. त्यामुळे गोविंद प्रभूंनी तिला विवाहविषयक गीते म्हणण्यास सांगितली. कृष्ण रुक्मिणी गात म्हणे आणि त्यातूनच धवळ्यांचा जन्म झाला. या काव्यात कृष्ण रूपाचे विवाहांचे, विवाहविषयक तयारीचे वर्णन आले आहे. यावेळी अर्थातच पूर्वार्ध रचना केली. ही कथा कविता कृष्ण रुक्मिणीची आहे. पुढे यामध्ये स्वयंवराबरोबर पुष्कळ कवींनी लिहिली. पण या आद्य स्वयंवर कथेत सुलभ सहजता आहे.
आविष्कारात सरळपणा आहे. औक्षण करणे, तेल लावणे, अभ्यंगस्नान, केळवण, रुखवत, काकणे, अंतू, रत्नहार या दागिन्याचा उल्लेख, चंदनाची उटी, कस्तुरी टिळा, थट्टा मस्कळी हे सारे या काव्यात आले आहे. साधेपणाने हे काव्य म्हटले जाते. भीम काकुळी रुक्मिणी केला, अवतारू रूप लावण्य तिया, जिकी येला सव्वसारू. अशी ही साधी सरळ भाषा, परंतु उत्तरार्धात मात्र एवढा साधेपणा नाही. तरी देखील यात स्त्रीसुलभ आविष्कार आहेच. महदंबेचे धवळे व मातृकी रुक्मिणी स्वयंवर ही मराठीतील पहिली कथाकाव्य होत. तिने चक्रधरांवर आणि नागदेवाचार्यांवर उत्स्फूर्तपणे काही ओव्याही रचल्या आहेत. धवळ्यांच्या पूर्वार्धात रुक्मिणी हरणांचा कथाभाग आला असून उत्तरार्धात रुक्मिणी स्वयंवराचे निवेदन आहे. 13व्या शतकातील विवाह पद्धतीची माहितीही मिळते. स्वाभाविकच गतिमानता, सहज सुंदरता आणि स्त्रीसुलभता हे धवळ्यांचे उठून दिसणारे असे विशेष आहेत. महदंबेच्या कवितांचे विशेष सांगताना वा. ना. देशपांडे म्हणतात, महदाईसा ही जशी आद्य कवयित्री, असे तिच्या ढवळे हे विषयावरील स्वतंत्र काव्यमधले आद्य काव्य होय. नरेंद्राच्या रुक्मिणी स्वयंवरात सर्वत्र उपमा उत्प्रेक्षांच्या चंद्रज्योती व भुईनळे सळसळत आहेत. तसा लखलखाट धवलपणा नसला तथापि त्यात निरांजनाची शुचिता खचित आहे. साधेपणा हा तर या काव्याचा प्राणच आहे. साधे वर्णन, साधी भाषा, साधे विचार, विकार असूनही एखादे काव्य हृदयंगम कसे होते याचा ढवळे हा उत्कृष्ट आदर्शच म्हटला पाहिजे. मातृकी रुक्मिणी स्वयंवरामध्ये 110 ओव्या असून मातृकांत यांची रचना आहे. 1 ते 82 ओव्यात क ते श पर्यंत मातृका आहेत. रचनेच्या सफाईदारपणा, लयबद्धता व निवेदनाची
गतिमानता ही या काव्याची वैशिष्ट्ये होत. कथानक आटोपशीर आहे. रचनेचा सफाईदारपणा, लयबद्धता व निवेदनाची गतिमानता ही या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. कथानक आटोपशीर असून कुठेही प्रल्हाद नाही. कृष्णवर्णन, विप्रांची पाठवणी ही या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. कृष्णवरण, विप्रांची आठवणी याशिवाय काही ओव्या, आरती अशी स्फुट रचना महदंबेच्या नावावर आढळते. चक्रधरांसाठी सोजी कांडीत असता तिने एक चक्रधरविषयक गीत लिहिले असून त्यात चक्रधरांच्या सौंदर्याचे वर्णन केलेले आहे. शीघ्र कवित्वाची देणगीच जणू तिला लाभली आहे. यानंतरचे आपले ग्रंथकार आहेत केशोबास. चक्रधरोक्त सूत्रपाठाचे संकलनकार केशोबास यांनी दृष्टांत पाठ हा ग्रंथ संपादित केला. चक्रधरांनंतर तत्त्वज्ञानच येथे केशोबासांनी शास्त्रोक्त पद्धतीने मांडून दाखविले आहे. त्यामुळे दृष्टांतपाठ हे चक्रधरांच्या उद्धरण सिद्धांतावरील जणू एक उपनिषदच असल्याची जाणीव श. गो. तुरपुळे करून देतात. आपले तत्त्वज्ञान सर्वसामान्यांना सुलभ करून सांगण्यासाठी चक्रधर अनेक दृष्टांत देत. हे दृष्टांत लोकजीवनातूनच निवडलेले असत. दृष्टांत पाठामध्ये अशा प्रकारच्या एकूण 114 दृष्टांतांचे संपादन केशोबास यांनी केले आहे. हे दृष्टांत म्हणजे उपदेशपर कथाच म्हणण्यास हरकत नाही. केशोबासांनी चक्रधरांनंतर सूत्रे व दृष्टांत निवडले व त्या दृष्टांतातून सूचित केले. तत्त्वदाष्टान्तिक या नावाने
जोडले. प्रत्येक दृष्टांताचे 3 भाग पडतात. प्रथम श्री चक्रधर उक्त सूत्र, नंतर त्या सूत्राचा विचार किंवा तत्व पटविणारा दृष्टांत आणि शेवटी त्या दृष्टांतातून त्या सूत्रांशी सुसंगत असे काढलेले पारंपरिक निष्कर्ष म्हणजे वाष्टांतिक. दृष्टांत पाठातील सूत्रे व दृष्टांत चक्रधरांचे आणि दाष्टांतिके केशोबासाची आहेत. त्यांनी लीळा चरित्राच्या आधारे पंथीय तत्वज्ञानाचे प्रमाण ग्रंथ तयार केले. चक्रधरांनी वेळोवेळी जी धर्मसूत्रे सांगितली आणि त्यांच्या स्पष्टीकरणासाठी वेळोवेळी दृष्टांत दिले, त्यातूनच निवडून त्याचे संकलन स्पष्टीकरण केशोबासांनी तयार केले आहे. सूत्रपाठ, मूर्तिप्रकाश याखेरीज केशोबासांनी रत्नमाला स्तोत्र या नावाने लीळा चरित्र संस्कृतमध्ये अनुवादित केली आहे. शिवाय सातिग्रंथ म्हणून एक पारिभाषिक संज्ञा या वाङ्मयात रूढ आहे. पंथांच्या सुरुवातीच्या 100 वर्षातच या ओवीबद्ध 7 काव्यखंडांची रचना झाली. हे ग्रंथकार विद्वान, हुशार, पंडित असून बहुतेकांचा चक्रधरांचा सहवास लाभलेला होता. नरेंद्र यांनी रुक्मिणी स्वयंवर, भास्कर भट बोरीकर यांनी शिशुपाल वध, पुन्हा भास्कर भट बोरीकर यांनी उद्धव गीता, दामोदर पंडित यांनी वच्छाहरण, पंडित विश्वनाथ यांनी ज्ञानप्रबोधन, खंडोव्यास यांनी सह्याद्री वर्णन आणि नारायण पंडित यांनी रिद्धिपूर वर्णन असे ग्रंथ लिहिले आहेत. यापुढचे आपले ग्रंथकार आहेत कवी नरेंद्र. यादवांच्या दरबारातील कवी नरेंद्र याने लिहिलेले रुक्मिणी स्वयंवर हे तर मराठीतील पहिल्या प्रांतांचे आख्यानकाव्य होय. भागवतातील रुक्मिणी स्वयंवराच्या आधारावर हा ग्रंथ
लिहिला गेला. याचा घाट महाकाव्यांसारखाच आहे. स्वरबद्ध रचनेचे बाह्य तंत्र जरी नसले तरी नायक नायकिणीचे रूपवर्णन, स्वयंवरेच्छू राजाची नामावली, नायिकेची विरहव्यथा सांगणारी वर्णने, सायंकाळी चंद्रोदय आदी वर्णने, वने, उपवने, निसर्ग, द्वारका आदींची स्थळ वर्णने या साऱ्यांवरून महाकाव्यांच्या वर्णनाचे काव्य हे आहे असे म्हटले जाते. नरेंद्राच्या या काव्यावर रामदेव राजा खुश होऊन नाचू लागला. ओवी संख्ये इतके सुवर्ण देऊ लागला. परंतु ना राजे हो, आमचे या कवी कुळाते बोलू लागले, असे स्पष्टपणे उत्तर देऊन रात्रीतून जेवढा भाग नक्कल करता येईल तेवढा करून नकळत नरेंद्र वऱ्हाडात गेला. तेथे महानुभाव पंतांची दीक्षा घेतली आणि आपल्याबरोबरच हे काव्याचे भूषण देखील महानुभाव पंथात आले. या अर्धा काव्यात कृष्ण प्रेमाने व्यथित झालेल्या रुक्मिणीचे पत्र घेऊन सुदैव ब्राह्मण द्वारकेस येतो, एवढाच कथाभाग आला आहे. तरी त्यात सर्व प्रकारची काव्यमय वर्णने आहेत. कथा विनोदापेक्षा नरेंद्राचा भर वर्णनांवर अधिक आहे. त्यात त्याच्या प्रतिभेचा विलास पाहावयास सापडतो. किन्नरांचे उपाख्यान नरेंद्राने स्वतःच्या कल्पनेतून निर्माण केले आहेत. त्यातील ज्ञान कौशल्याविषयीचे पारिभाषिक शब्दनिशी आलेले विस्तृत विवरण नरेंद्राच्या संगीतविषयक ज्ञानाची खात्री पटवते. तसेच राधा दामोदरच्या वर्णनात स्थापत्यशास्त्र आणि वास्तुकला याविषयीच्या कवींच्या ज्ञानाची ओळख होते. पंडिती कवींजवळ असणारी उत्पन्नता, बहुश्रुतता नरेंद्राजवळ दिसून येते.
त्याचबरोबर कल्पनेचे अपार वैभवही होती. मराठीबद्दल अभिमान, प्रतिज्ञापूर्वक काव्यरचना, श्रोत्यांचा अनुभव आणि आत्मविश्वासाची विणणी या साऱ्यांचा समुच्चय इथे झालेला आढळतो. पंथात येण्यापूर्वी या काव्याची निर्मिती झालेली असली तरी कवींचे श्रीकृष्णपर प्रेम मात्र निस्संदेह आहे. श्रीकृष्णाच्या गुणानुवादाने परब्रह्माची प्राप्ती होते. अशी भावना होती. प्रभू अवतारोनी कोडे जे जे केले पवाडे, ते बोलता परब्रह्म वेडे, म्हणून भक्त वाणीने, अशी त्यांची साक्ष होती. हे कृष्णप्रेम जरी प्रेरक असले तरी त्याचा काव्याचा परिणाम होतो. तो कवित्वाच्या दृष्टीने इकडे हे कवित्व ताशीत आले. त्यांच्या प्रतिभेचे रम्य आविष्कार येथे दृग्गोचर होतात. आपली कविता अर्थ आणि रस यांना रमणीयतेने व्यक्त करणारी शैली रेखा आहे असे त्याला वाटते. कुकुमाची वेली लांबी, तिच्या मुक्ताफळाची या तुरंबी, तैसीला अक्षीची या लांबी, कविता लते, अशी त्यांची कल्पना आहे. अशा प्रकारे आत्मविश्वासाने रसनिर्मिती करून नरेंद्राने रसिकांचा विश्वास पदरी मांडला आहे. त्यांची वर्णनशक्ती, त्यांचे निवेदन, अलंकार, वैभव, भाषा चातुर्मास सारे मोहक आहे. कविकुळाचा जाज्वल्य अभिमान असणाऱ्या एका कुलाढ्य कवीने हे शास्त्र बरोबर महाकाव्य चित्रमयता यांचा आणखी एक विशेष असे हे भावविभोर नादमधुर शब्दरचनेचे काव्य साती ग्रंथातील ललित काव्य म्हटले पाहिजे. यावर महानुभव पंथीयांचा प्रभाव दिसून येतो. काव्याच्या मधली मंगली रचनात नरेंद्राने
गणेश आणि शारदा यांचा निर्देश केला आहे. वृंदन नाही, कारण देवता हा परमेश्वरपेक्षा गौण आहे. तसेच रुक्मिणी स्वयंवराला लक्ष्मीचा अवतार मानले जाते, कारण महानुभावियांच्या मते रुक्मिणी आणि लक्ष्मीपेक्षा वेगळे गौण. तसेच श्रीकृष्णाचा निर्देश करताना नरेंद्र, श्री चक्रधर, चक्रपाणी, श्री प्रभू आदी नावाचा उल्लेख करतो. श्रीकृष्ण तर देवदेवतांची अप्राप्तता विशेष करते. तज्ञ कर्मांचे विलक्षण करताना तसेच श्रीकृष्णाचा निर्देश करताना नरेंद्र कवी, श्री चक्रधर, चक्रपाणी, श्री प्रभू आदी नावाच्या रुक्मिणी लक्ष्मी स्वयंवरापेक्षा अधिक गौण. तसेच श्रीकृष्णाचा निर्देश करताना नरेंद्रजी, प्रभू आदी नावांचा उल्लेख आहे. श्रीकृष्ण तर देवदेवतांची अप्राप्तता विशद करणे, यज्ञ कर्माचे विडंबन करताना निघतो हे राज्य महानुभाव प्रभावाचे द्योतकच म्हटले जाते. या पुढचे ग्रंथकार आहेत भास्कर भट बोरीकर. शिशुपाल वध या एकाच काव्यामध्ये भास्कर भटांचे नाव प्रतिभासंपन्न कवी म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या रसाळ वक्तव्याच्या श्रोत्यांचे मन ते जिंकून घेत आहे. नागदेवाचार्य बाईंदेवास यांच्यावर आचार्य करून त्यांना नियुक्त केले होते. कवी माघ आणि त्यांचा शिशुपाल वध आपल्या रसाळ वक्तव्याने श्रोत्यांची मने जिंकून घेणं हा भास्कर भट बोरी यांचा उत्कृष्टनीय कर्तृत्व आहे. कवी माघ यांच्या शिशुपाल वध या महाकाव्याची स्मृती भास्कर भटास झाली असावी. देखोनी महाकवींचा हेऊ मन झालेसे मनोरथू आणि या शिशुपाल वधाची छाप भास्कर भटांवर पडलेली आहे. देखोनी महाकवींच्या प्रभू द्वारकाल वर्णन, ऋतुवर्णन, जलक्रीडा वर्णन, युद्धवर्णन, प्रसंगावतार या सर्वांचे वर्णन येथे केलेले आहे. या ग्रंथातून सर्वात अधिक प्रतीक होतो तो शृंगार रस. वसंताची उड्डाणे
कामदेवाची मंदिरे, शृंगाराची वाट यांनी हा ग्रंथ परिपूर्ण केला आहे. याखेरीज उपमा उत्प्रेक्षांचा खच आहे. द्वारकेचे वर्णन करताना श्री द्वारका वीरचूडांचा कशी दिसली हे सांगताना कवी म्हणतो, जा जरी दिव्य तेजोची मांदुक उघडली, की विश्वप्रकाशाची पेटी फुगली, की नवरत्नांची खाणी लादली समुद्रा माझी. हीच प्रतिभा श्रीकृष्णांचे वर्णन करताना चहू भक्तांनी जणू फुलून केलेले आहे. ही प्रतिभा शृंगाराप्रमाणेच वीर रसातही खुलताना दिसून येते. अर्थात 1078 ओव्यांपैकी फक्त शेवटच्या 200 ओव्यातच वीररसाचा भाग आहे. एव्हरी सर्वत्र कामगारांचा गजगजाट दिसतो. त्यामुळे आईकडा तुके भावबंधू असे उद्दिष्ट असले तरी देखील हा ग्रंथ शृंगाराच्या प्रवृत्तीला जोग झाला आहे. वाईदेव भटांचे अभिप्राय त्यांना इतका शृंगारवर्णनाने नटला आहे की अर्थात हा शृंगार श्रीकृष्णाचा आहे. त्याचे मन भास्कर मंडला आहे. भोगोनी ब्रह्मचारी. अशा श्रीकृष्णाची ही कथा ऐकल्यावर जीव होऊ प्रभू तू परमतत्त्वाचा असे ठामपणे त्या म्हणतात. या काव्यात भास्कर भट बोरीकरांचे त्यांच्या पांडित्याचे, प्रतिभेचे आणि भावनांचे प्रतिबिंब पडले आहे. त्याची कृष्णनिष्ठा आणि त्याचा कवित्वाबद्दलचा आत्मविश्वास या साऱ्यांचा मनोदय संगत यात झालेला आहे. त्याची श्रीकृष्णाविषयी आणि त्याचा कवित्वाबद्दलचा आत्मविश्वास या साऱ्यांचा मनोज संगम यात झालेला दिसतो. उद्धवगीत हा प्राध्यापकांचा दुसरा ग्रंथ. शिशुपालवध हा ग्रंथ निवृत्तीनाथ जोगा या खाण्याने त्यांनी उद्धवगीता हा ग्रंथ लिहिला. उद्धवगीता हा भास्कराचार्यांचा दुसरा आणि महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. शिशुपाल वधासारखी रसिकता नाही. काव्याचा गोडवा सहज समजेल अशी सोपी साधी आणि हा ग्रंथ नटला आहे. संसारातील मोहपाशात न राहता संसार त्याग करावा या शिकवणीकरता या ग्रंथांची निर्मिती केली आहे.
तदनुरूप अशा वैराग्याला पोषक आणि चांगलं जेवण कर. स्त्रियांचा विश्वास माणसी कवणी व धरावा हे ठासून सांगितले आहे. जरी देखील दोघांचेही तिघे सारखेच विघ्नरूप आहे. हाच महानुभाव पंथांचा सिद्धांत भास्कर भट बोरीकर ग्रंथाच्या शेवटी भास्कर भट्टांनी पंथीय तत्त्वज्ञानाचा विस्तार केला. या ठिकाणी लीळा चरित्र आणि सूत्रपाठ यांचा आधार घेतला आहे. या साऱ्या ठिकाणी भास्कर भट्टांचे उपजत कवित्व प्रकटन होते. या साऱ्यांबरोबरच कडकडीत वैराग्य सर्वांगुण. त्यामुळे त्यांच्या दोन्ही ग्रंथांना आगळीच झळाळी लागली आहे. यापुढचे ग्रंथकार आहेत दामोदर पंडित. वच्छाहरण हा ग्रंथ कृष्णचरित्रातील अधासूर वध या ब्रह्मदेवकृत ब्रह्म या कथांच्या आधारे भागवतातील दशमस्कंधातील 12, 13, 14 या अध्यायातून रोधाने दामोदर पंडितांनी हे सुंदर काव्य रचले आहे. महानुभाव पंथांचे तत्त्वज्ञानाची सूत्रे, कथेचे अनुसंधान, विलक्षण, एकसमान, एकरूप आणि त्यात मिसळली आहेत. ती दामोदर पंडितांची तत्त्वज्ञानाचा यथासांग अभ्यास करून दामोदर पंडित धर्मचर्चेतील भाग घेऊ लागले. अशा प्रसाराच्या कार्याला लागते. एवढेच नव्हे तर गायनाचंही त्याचे श्रेष्ठत्व होते. हाडांचे कलावंत गाऊन घे. महानुभाव एकस्कंधातील 13, 12, 14 या ग्रंथलोकातून दामोदर पंडितांचे हे सुंदर काव्य रचले आहे. महानुभाव तत्त्वज्ञानाचे सूत्र, कथेचे अनुसरण, मोदीचे पंडितांचे हे सुंदर वाक्य रचले आहे. महानुभाव तत्त्वज्ञानाचे सूत्रे, कथेचे अनुसंधान, दोघींचे विलक्षण एकरूप यात आहे आणि त्यात मिसळली आहे. ती मी दामोदर पंडित हे पूर्वाश्रमीचे संस्कृत पंडित होते. त्यांची पत्नी हिरांबा आणि ते स्वतः त्यांनी उतारवयात दीक्षा घेतली. तत्त्वज्ञानाचा यथासांग अभ्यास करून दामोदर पंडित धर्मचक्र यामध्येही
भाग घेऊ लागते. पण प्रसाराच्या कार्यात लागले एवढेच नव्हे तर गायनाची त्यांचे श्रेष्ठत्व होते. हाडांचे कलावंत नायक होते. तत्वज्ञानाचा यथासांग अभ्यास करून दामोदर पंडित धर्मचर्चेतही होते. तत्वज्ञानाचा यथासांग अभ्यास करून दामोदर पंडित धर्मचर्चेतही भाग घेऊ लागले. पंथ प्रसाराच्या कार्यात लागले एवढेच नव्हे तर गायनातही त्याचे श्रेष्ठत्व होते. हाडांचे मजबूत लावायचे नाही. अजिका बोलगना न लागे श्रवणवा रूप तरी नया आवडी तुझे, असे दामोदर पंडित आपल्या एका गाण्याच्या भक्तीतून स्पष्टपणे व्यक्त करतात. यासारखी गीते, चौपद्या आणि स्फुट रचना दामोदर पंडितांनी केलेली आहे. त्यांची पत्नी हिडंबा व स्वतः त्यांनी उतारवयात दीक्षा घेतली. यासारखे गीते, चौपद्या आदी स्फुट रचना दामोदर पंडितांनी केलेली आहे. हीच उत्कटता वष्टहातातही प्रकटते. कृष्ण मूर्तीचे वर्णन, यमुना वर्णन, वृंदावन वर्णन या साऱ्यात ते रंगून दिसतात. कथानिषेधाचे कौशल्य करण्याजवळ आहे. धर्माचे जन्मस्थान असून श्रावण मासी अमृतपान भरवणारी ही कथा हरिकथा संपवलेली असणाऱ्या भक्तांसाठीच लिहिली आहे. त्यातून दामोदर पंडितांचा भक्तिभाव विशेष आहे. सांडा सांडा अन्न भजने, काई नायिका वेदपुराणे, मुच्छिने या आणे कवाने एक श्रीकृष्ण सेवा. कथा निकषाचे कौशल्य त्यांच्याबरोबर आहे. धर्माचे जन्मस्थान असून श्रावणमासी अमृतपान भरवणारी ही एक हरिकथा सामावलेली आहे. असे म्हणणाऱ्या दामोदर पंडितांच्या रचनेत पुढील संत कवयित्रीतील कवी भक्तीच्या उद्घोषाच्या सूक्ष्म छटा आढळतात. या पुढचे पंडित आहेत पंडित विश्वनाथ. पैठण येथील पंडित विश्वनाथ यांनी ज्ञानप्रबोध या ग्रंथाचे लेखन केले. हे एक गीता टीका आहे, परंतु संपूर्ण गीता टीका नाही. गीतेच्या 13व्या अध्यायातील 7 ते 11 श्लोकांमधील ही टीका आहे. या टीकेवर ज्ञानेश्वरांनी बरीच छान माहिती दिली. गीतेच्या 5व्या श्लोकाच्या आधारावर त्याच्यावरील भाष्य प्रमुख सुमारे 125 ओव्या आल्या आहेत. काकींची रचना स्वतंत्र आहे. प्राप्त वैराग्य, भक्ती यांचा
महिमा सांगितलेला आहे. चक्रधरांच्या मूर्तीचे वर्णन देखील असेच आहे. त्यातील अविद्या खंडन या भागावर अमृतानुभवाची छाया पडलेली दिसून येते. अमासित्व, जंदाकित्व, अहिंसा, शास्त्र, इत्यादी ज्ञान माणसाच्या जगण्याचा ऊहापोह यात स्पष्ट होतो. तत्वज्ञानात्मक ग्रंथ म्हणजे परमार्थी ज्ञानाची नव्हे, कळते का तुम्हाला, दुकानदाराची, परंतु देखील आहे. मेघ खंबीर वाचा, वर्षाव करी ज्ञानाचा, हे पूर हे वाणी जाणीवेचा, जन्मश संगे, भाव बिका भक्तांना संपिल्ले, स्वामी देईन, तरी पोर वैची प्रेम भावे, महंती आदरे ऐकावे. अशा प्रकारे या ग्रंथामध्ये ज्ञानाची लक्षणे मोठ्या मोहक भाषेत सांगितलेली आहेत. या पुढचे पंडित आहेत पंडित रवळ व्यास. रवळ व्यास यांनी सह्याद्री वर्णन या ग्रंथात एक दत्ताचे लीळा चरित्र वर्णन केलेले आहे. गुरुभक्तांची एक उत्कट आविष्कार म्हणून या ग्रंथांकडे पाहिले गेले. तुमचे नानी प्रसादे पवित्र, बोलीन श्री दत्ताचे चरित्र, असे कवींचे म्हणणे आहे. प्रारंभीच्या 108 ओव्यात सह्याद्रीवर निवास करणाऱ्या श्री दत्तांची वर्णने आली आहेत आणि उरलेल्या ओव्यांमध्ये श्रीकृष्ण, चक्रपाणी आणि श्री चक्रधर स्वामी यांचीही चरित्रे सांगितली आहेत. श्रीलीला दत्तात्रय प्रभू, चक्रधर पाणी, गोविंद प्रभू आणि श्री चक्रधर म्हणजेच महानुभाव पंथांचे आदिस्थान श्री दत्तच होय. प्रत्यक्ष परमेश्वराने तो अवतार घेतला की तो दिसून येते. चक्रधर स्वामी म्हणजे महानुभाव पंथांचे आदिस्थान श्री दत्तच होय. प्रत्यक्ष परमेश्वराने तो अवतार घेतला आहे. तो दत्त आणि दत्त एकमुखी आहे. संसाराचा किंवा संज्ञानाचा असून तो वर्णनात्मक होऊ प्रत्यक्ष परमेश्वरांचे तो अवतार घेताना दिसतो. एकदंत एकमुखी आहे व संन्यासाचा असून तो वर्धमान धर्मापलीकडचा आहे. या दत्ताचे निवासस्थान सहाय्यक पर्वतावरील मातापूर किंवा माहू असून त्यात मातापुराचे ग्रंथ विशद केले आहेत. याशिवाय या ग्रंथात तीर्थ, एकविरा, रेणुका, पलडकड व सहस्रातून यावेळीच दत्तात्रेयांचा विषय किंवा अनुग्रह
मांडला आहे. सह्याद्री पर्वत या दत्तात्रेयाच्या वास्तवाचे व संसाराचे ठिकाण आहे, म्हणून सह्याद्री वर्णन असे ग्रंथाचे नामकरण केले आहे. सह्याद्री पर्वत हा दत्तात्रेयाच्या वास्तव्याचे व संसाराचे ठिकाण आहे, म्हणून सह्याद्री वर्णन असे ग्रंथांचे नामकरण केले आहे. त्यात हर्षचरित्र, चक्रधर चरित्र रसाळपणे केलेले आहे. दत्तभक्ती आणि चक्रधर भक्ती ही या ग्रंथांचा विशेष होय. महानुभाव ग्रंथातील वाङ्मय थोर अवतारी पुरुषांच्या चरित्रांचे यात नाव न देता ज्या परिसरात त्यांच्या लीळा गाजल्या त्या प्रदेशाचे नाव दिले जाते. श्री दत्तात्रेयाचा अवतार जेथे झाला ते स्थान सह्याद्री म्हणून सह्याद्री वर्णन हे नाव या ग्रंथास दिलेले आहे. सुरुवातीलाच तया श्री चक्रपाणीचेन वर प्रसादे मी करीन मूर्तिलीला वर्णन श्री दत्तात्रेय. गुरुभक्तापोटी त्यांनी हिरांकीच्या सुतुरायू हे नामे विस्तृत असा स्वतःचा उल्लेख केला आहे. आपण हा ग्रंथ वितराणी लोकांकडून लिहिल्याचे ते सांगतात. त्यांचे चरित्र ऐकून सारे जीव चाखोईला अशा दत्तप्रभूंचे रवळो व्यासांनी केलेले वर्णन आहे. भावमय व रमणीय असे आहे. परमेश्वर प्राप्ती झाल्यानंतर एक विलक्षण तृप्त मनस्थितीत त्यांचे गुणवर्णन आणि श्रवण यातच आपले जीवन व्यतीत करावे अशा उत्कट इच्छेतून या काव्याची निर्मिती झाली आहे. अशा प्रकारे महानुभाव पंथात फार मोठे मोठे कवी, ग्रंथकार झालेले आहेत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.